त्याचा गाभा किती आहे, नुसतीच लांबी नाही. मी एक एक सीनचे पण रोल केलेले आहेत, कारण त्याचा गाभा खूप चांगला असतो. पंढरपूरला जेव्हा गेले शूटिंगला तेव्हा इतकं मला ते इतकं भावूक शहर आहे ते. गुगलनी काहीतरी चूक खूप मोठी केली. मी मिर्च मसालामध्ये नव्हते. नमस्कार, मी निकिता. लाईमलाईट मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि याच निमित्ताने आपल्यासोबत आहे नीना मॅम. खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसे आहात तुम्ही? मस्त, क्या बात आहे. पुन्हा एकदा तुम्ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करताय, कसं वाटतंय? छानच वाटतं ग. म्हणजे माध्यम कुठलंही असो, अभिनय करायला मिळाला की मी खुश. क्या बात आहे. आता तुम्ही या मालिकेत काम करताय, पण आम्ही तुमच्या बायोग्राफी वाचली. तुम्ही मोहन राकेश सर असतील, सत्यजित दुबे असतील, यांच्यासोबत कामं केली आहेत, त्यांना भेटलायत. तर तो अनुभव तुमचा कसा होता त्या काळचा? दुबे तर माझे गुरु होते, त्याच्यामुळे पहिले गुरु त्यांच्याबद्दल होते. अगदी अगदी म्हणजे त्याच्यावर मला वाटतं 9-10 प्रोडक्शन्स केली आहेत. ते बॅक स्टेज, फ्रंट स्टेज सगळं केलेलं आहे आणि तिथूनच अभिनयाचे धडे मिळत गेले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती फिनिशिंगचं काम विजाबाईंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मला माझे म्हणजे आपण उत्तम शाळेत जाऊन कसं उत्तम शिकतो, तसं मला अभिनयाच्या बाबतीत भाग्यवान ठरलेली मी, की मला दोन्ही बाजूनी हिंदीमधलं, मराठीमधलं खूप सशक्त अशी गुरु मिळाले. क्या बात आहे. मिर्च मसाला सिनेमापासून आपली सुरुवात झाली आणि नाही, आता एक मला सांगायचं इथे, गुगलनी काहीतरी चूक खूप मोठी केली. मी मिर्च मसालामध्ये नव्हते. अच्छा, मग ते त्याच्यावर माझा लागलं. पहिला चित्रपट एकतर मराठी होता, हाच सुनबाईचा भाऊ, आणि त्याचबरोबर पुरुष नावाची एक हिंदी फिल्म. हे दोन्ही एकत्र गुगलला आले. सांगू एडिट करायला. हो, खरंच सांगा. क्या बात आहे. पण त्या सिनेमापासून आपली सुरुवात झाली आणि आता इथपर्यंत आपला प्रवास आहे. कसं वाटतं एकदा बॅक टू द फर्स्ट डे जेव्हा पाहता तुम्ही? ऍक्च्युली त्या चित्रपटापासून सुरुवात नाही झाली. माझी सुरुवात नाटकात झाली, जेव्हा मी 17 मग तिथून पण त्याच्या आधी टेलिव्हिजन पण होतं. म्हणजे मी अनाउन्सर होते टेलिव्हिजनला, हे सांगायला मला म्हणजे तो जॉब काय होता? त्याच्यानंतर अर्थात अडोस पडोस नावाची जी जयपरान स्पीच मालिका होती दूरदर्शनवरची हिंदी, त्यांनी माझी खरं म्हणजे टेलिव्हिजनची कारकीर्द सुरू झाली. तुम्ही आता जसं म्हणाला की तुम्ही अनाउन्सर होता, तर त्या जॉबची सुरुवात आणि तो एकंदरीत अनुभव कसा होता ते सांगा. तो फार कमी दिवस होते फॉर्च्युनेटली मी तिकडे, कारण मी खूप अनकम्फर्टेबल होते आणि कोणत्या वाहिनीसाठी होतात की कसं? नाही, तेव्हा दूरदर्शनच होतं ना, हा मुंबईचं. पण मी काही दिवस ते केलं, मला वाटतं काही महिने केलं आणि त्याच्यानंतर मला सई बाईंनी त्यांच्या अडोसपडोससाठी बोललं, कारण मी अभिनेत्री तर होतेच, मी नाटकातलं काम करतच होते. त्याच्यामुळे त्यांनी बोललेलं, पण मग अर्थात मला दूरदर्शनला म्हणजे सोडचिठ्ठी द्यावी लागली. हां, आणि मला काय त्याचं फार वाईट वाटलं नाही, कारण अनाउन्सर असणं ही वेगळी किमया आहे आणि अभिनेत्री असणं हे वेगळं आहे. आणि मग मी अडोसपडोसमध्ये काम, कारण त्यांच्याच वाहिनीचं असल्यामुळे अनाउन्सर नाही काम करू शकत, असं कुठंतरी ते होतं त्यांचं. त्याच्यामुळे एक 4-5 महिने मला वाटतं मी होते अनाउन्सर. आम्ही तुम्हाला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये एकरूप होताना, समरस होताना तुम्ही काय अभ्यास करता किंवा काय बॅक ऑफ द माइंड तुमचा विचार सुरू असतो? त्याचं टेक्निक आहे, त्याचा अभ्यास आहे, त्याचं असं एका वाक्यात नाही सांगता येत. पण हो, मी बऱ्यापैकी मेथड ॲक्ट म्हणजे मी तसं शिक्षण नाही घेतलेलं फॉर्मल म्हणजे NSD किंवा कुठल्या नाट्यशास्त्राचं मी नाही केलेलं. पण मी म्हटलं तसं सत्यजित दुबे आणि विजया मेहतांकडनं जशी हँड्स ऑन शिकत आले, त्यांच्या नाटकातनं कामं करता करता मला जे मिळत गेलं, ते मी माझं अभ्यासक्रम ठरवला अभिनेत्री म्हणून. आणि काही निकष असतात, म्हणजे एकतर कॅरेक्टर काय आहे, त्याचा गाभा किती आहे, नुसतीच लांबी नाही. मी एक एक सीनचे पण रोल केलेले आहेत, कारण त्याचा गाभा खूप चांगला असतो. त्याच्यानंतर मग संच कुठला आहे, मग कुठल्या माध्यमातनं आहे, मग ज्या माध्यमातनं आहे त्याचं हेल्प कोण, म्हणजे उदाहरणार्थ मालिका घेताना मला असं वाटतं की मालिकेची गोष्टही सगळ्यात महत्त्वाची आहे. येडं लागलं प्रेमाचं गोष्टच मला इतकी आवडली. त्याच्यानंतर जी स्क्रीनप्ले आणि गोष्ट सांभाळतात त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आधी. 2 अतिशय तगड्या हिंदी मालिका मी त्यांच्याबरोबर केल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची टेलिव्हिजनची ताकद मला माहिती आहे. तर हे विचार करते. मग फिल्म असेल तर दिग्दर्शक कोण आहे, आणि हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा मी अतिशय उत्तमोत्तम दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलेलं आहे. म्हणजे अगदी मणिरत्नमपासून ते अमोल पालेकरांचं पहेली म्हण, किंवा अजीज मिर्झांचं फिर भी दिल है हिंदुस्तानी म्हण, किंवा राज कपूरच्या 3-4 फिल्म, दाग द फायर, बादल. त्याच्यामुळे ते दिग्दर्शक डेफिनेटली. आणि नाटकात अर्थात सगळंच बघावं लागतं. तर असं त्याचं हे करते मी. हां, बॅक टू द मालिका. या मालिकेत 2 प्रोमो पाहिले. एकात आई खंबीर सुद्धा आणि एकात भाऊक सुद्धा आहे. सो दोन्ही आई कसं सांभाळले, म्हणजे कसं एकंदरीत? आपण खऱ्या आयुष्यात तशीच असतो नाही का, बऱ्यापैकी. म्हणजे आई तर आईच असते, ती भाऊक तर असतेच. आणि ह्या मालिकेतली आई खूप प्रेम करते तिच्या मुलीवर, तर तिची मुलगी खूप खंबीर आहे. आणि त्यांचे आहेत जरा घरातले थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, नाही टेन्शन्स आहेत. बरं, नवरा बायको दाम्पत्य सुद्धा अतिशय साधी माणसं आहेत. ही खूप साधी माणसं आहेत. एक तर पंढरपुरातली असल्यामुळे त्यांना तो एक साधेपणा असतो,
पंढरपूर. मी पंढरपूरला जेव्हा गेले शूटिंगला तेव्हा इतकं मला ते इतकं भावूक शहर आहे ते. आणि फारच म्हणून ती भावूक आहे. पण त्याच वेळेला आई खंबीर असतेच. सगळ्यांच्याच आया खूप खंबीर असतात. आई पण म्हणजे खंबीर असणं आणि भावूक असणं आणि या सगळ्या गोष्टी एकत्र, तशी आई आहे मी याच्यामध्ये. पंढरपूरमध्ये शूट करतानाचा अनुभव कसा होता? काही वेगळे पण तिथे अनुभव? फारच मस्त. एकतर आम्ही जवळजवळ मला वाटतं 42 डिग्री टेम्परेचरमध्ये काम करत होते. यांचे प्रोमो तुम्ही पाहिला, पण त्याचे सीन्स पण होते. त्या सीन्समध्ये आम्ही होतो आणि उन्हाचा तडाखा बसत होता, पण मजा फार आली. कारण शेतात काम होतं, म्हणजे तिकडे त्या बैलगाडा शर्यतीच्या वेळेला जे काही ड्रामा घडतो त्याच्यातले आम्ही भाग होतो. आणि पंढरपूर फार सुंदर आहे. माऊलीचं म्हणजे आपलं महाराष्ट्राचं दैवत तिकडे वास्तवाला आहे म्हटल्यानंतर काय बोलायचं. या वयात सुद्धा ही एनर्जी जनरेट करताय. आपल्या नवीन जनरेशनला काय सांगाल तुम्ही? काही नाही, तुम्हाला तुमच्यावर काम करायला खूप आवडतं आणि असेच काम करत राहा, फिट राहा, आनंदी राहा. आणि आमची मालिका बघा बरं का, येडं लागलं प्रेमाचं, स्टार प्रवाहावर 27 मे पासून रात्री 10 वाजता. खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू.